तर गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, कालचा तर व्हिडिओ थोडासा उशीर होईल. संडेचा जो व्हिडिओ आहे तो यायला, कारण आज मला काल एडिट करायला भेटलं नाही. काल आलो होतो तो खूप दमलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचे मोबाईलची बॅटरी डेड होती, त्याच्यामुळे तो सगळ्यात पहिलं तर आता आज सोमवार आहे, चालू केलं आपण 9:30 वाजता बरोबर. तुम्हाला बघायचं आहे 9:30 आपलं काम चालू झालं. 9:32 तर पटापट आज टायमाचं पण विलंब न करता मला ॲक्च्युली आज लवकर काम करायचं चालू होतं. पण तुम्हाला माहिती आहे काल दमलो होतो. जवळजवळ 450 किलोमीटर गाडी चालवली काल. हवा टाईट झाली होती काल, त्यामुळे आत्ताचं नियोजन लावायचं आहे. पटापट इकडनं निघायचं, पटापट लॉगिंग करतो आणि इकडनं पहिली ट्रिप घेऊन निघतो. बाकी नंतर बोलू, चला. तर गाईज फायनली आपण पोहोचलोय पहिली ट्रिप घेऊन तुर्भेमध्ये. मित्रांनो, आजचा एक्सपिरियन्स आपला कसा असणार आहे, काय असणार आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आजच्या दिवसाची पहिली ट्रिप एंड झाली आहे. आता मी आहे तुर्भे MIDC मध्ये, म्हणजे जुईनगरला आहे. आता हा रोड सर्व जुईनगरला बाहेर पडेल. इकडनं आपण विचार करतोय वाशीत जाऊ का नेरूळला जाऊ. मी विचार केला नेरूळला जायचं, कारण नेरूळमधनं थोडा अजून 50-100 रुपये वाढून भेटेल वाशीपेक्षा. त्यामुळे वाशीत जाण्यापेक्षा नेरूळमध्ये जाऊया. नेरूळमध्ये जाऊन थांबूया. 3 लाईन CNG आहेत आपल्याकडे. अजून 1,000-1,500 रुपयाचा धंदा होईल याच्यामध्ये. लेट सी, बघूया. तर जाऊया ह्याच्यात जाऊन थांबूया. काय म्हणतात ते, नेरूळला जाऊया. नेरूळमधनं चांगली ट्रिप घेऊन निघूया आता, चला. तर गाईज ॲज युजल आपल्याला नवी मुंबईत आलोय आणि बुकिंग नाही लागली असं होणारच नाही मित्रांनो. आजचा दिवस मस्त जाणार आहे असं मला वाटतंय, कारण लागली आपल्याला गाईज नाशिक. चलो नाशिक. तर नाशिकची बुकिंग लागली आहे गाईज. 3 तास दाखवत ते. पहिलं सगळं ॲप बंद करतो आणि कस्टमरला जाऊन पिक करतो, मग भेटतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा, पहिलं ॲप बंद करू दे. हे लोकेशन तिकडे का घेऊन चाललंय ना. अच्छा, तिकडनं ब्रिज क्रॉस करून दाखवते. बरं, चला. मी नाशिकची बुकिंग लागली आहे. मध्ये आता चाललोय नाशिकला कस्टमरला पिक करायला. नाशिकला नाही, 7 मिनिटावर लोकेशन आहे. बोलणं झालंय मॅडमशी, तर लेडीज आहे, त्यांच्याशी बोलणं झालंय. जाऊया, पिक करूया आणि घेऊन निघूया कस्टमरला. तर चला पोहोचूया पटकन कस्टमरच्या लोकेशन. तर गाईज फायनली आपल्याला आलोय आपण नाशिकला आणि आल्या लागली आपल्याला रिटर्नची ट्रिप. कस्टमरला ड्रॉप करतच होतो, तोपर्यंत नाही लागला आणि एकदम आडगाव मध्ये आपण मी आता आडगावच्या एरियामध्ये आहे. आडगाव म्हणजे एकदम नाशिकला आउटस्कट पडायला लागलाय बाहेरचं तसं आहे. आणि हा कुठला सप्तशृंगी कार केअर. आणि रिटर्नची ट्रिप पण पडली मित्रांनो चेंबूरची. आपल्याला रेट एकदम खतरनाक आहे. जाऊन येऊन मस्त रिपोर्ट होईल आपला. तर बहुतेक पेट्रोलवर चालवायला लागेल, कारण जिकडे CNG भरली ना आपण तिथे आज प्रेशर नव्हतं. 1 लाईन कमी आली, तर त्याच्यामुळे आता 3च लाईन राहिलेत आणि 2 लाईन पेट्रोल आहेत. ठीक आहे, पेट्रोलवर टाकावं लागेल थोडंसं. पेट्रोल नाही म्हणजे डायरेक्ट आता मुंबईचं CNG भरणार. बुकिंग लागली. मी विचार करत होतो बुकिंग लागली नाही तर जाता CNG भरून मग तसं पुढे जाऊ, पण लागली बुकिंग. तर चला, कस्टमरला वेट नाही करायचं आहे. आपण पटकन जाऊ, कस्टमरशी पिकअप करू आणि घेऊन निघू. आणि मित्रांनो, लोक बोलतात काय जातो येतो ते दाखवतो. मित्रांनो बघा, जर मला जायचं यायचं जे आहे माझं रुटीनच तसं आहे, कारण मी पोहोचतोय तिथनं यायच्या आधी मला रिटर्नची बुकिंग लागते. तिथे फिरायला टाइम भेटत नाही असं आहे. तर ॲक्च्युली ते चांगलं आहे माझ्यासाठी, पण आपण कधी वेळ काढून असं येणार आहे. आता बऱ्याच गोष्टी चालू आहे त्याच्यामध्ये फायनल करायच्या, पण अशाच गोष्टी लोकांसमोर आणल्या तर मग ते काय जे सगळे करतात त्याच्यात आणि आपल्यात काही फरक नसणार. काही गोष्टी असं बिझनेस असा सेटअप करायचा आहे की तो कोणी करू शकत नाही, ते आपण करतो, तरच तो बिझनेस सक्सेसफुल होतो, नाहीतर नाही होत. तर चला जाऊया कस्टमरच्या लोकेशनला. 3 मिनिटं राहिलेत. बाकीचं ज्ञान आपण मुंबईत पोहोचून सांगतो. पहिलं पिक करूया. आणि सुसूचा विषय झालाय, पण करायला जागा नाही गाईज इथं कुठंच, कारण सगळी लोकवस्ती आहे. बघू कुठंतरी एखादा आडोशाला थांबून मारू. बघूया, चला.
फायनली पोहोचलोय आपण जम्बो किंग बर्गर्स नाही, आपण पोहोचलोय चेंबूरला आणि गो होम लावलंय. कस्टमरला ड्रॉप केलं मित्रांनो नाशिकला. कस्टमर चांगली होती, फॅमिली होती. लग्नाच्या लॉनवरनं पिकअप केलं. आज फायनली बुकिंग लागली. त्या दिवशी सारखं नाही झालं. गेल्या कस्टमर सोडला, गाडीतनं उतरला आणि लगेच बुकिंग लागली. काय हरकत नाही. इथं आहे ना मित्रांनो खायला खूप काय आहे, पण पार्किंगला काहीच नाही. बघा ना, जामा 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 एवढं काय खायला इथे, पण पार्किंगला नाही काहीच. लफडं तेच आहे इथे. बघा, बघू शकता तुम्ही. तर इथनं बाहेर पडायचंय फक्त. एक चांगली बुकिंग लागली होती मीरा रोड. नाही बाई साहेब नाही, बुकिंग पडते. आता चाललोय घराकडची ट्रिप घेऊन डायरेक्ट जायचं मित्रांनो. भूक लागली होती. एक पाणीपुरी तिथे होता ठेल्यावाला, त्याकडनं एक पाणीपुरी खाल्लं, बाकी काय नाही. चला आता जाऊया बाहेर. इकडनं ट्रॅफिक मधनं आईचा होया रिक्षावाल्याच्या. काय बोलू, चला चला जाऊया ट्रॅफिक मधनं थोडं बाहेर निघूया.